नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण हिंदी विषयातील वाक्यांचे काळ पाहणार आहोत. या ठिकाणी एक वाक्य आलेलं आहे. वे बाजार से पुस्तक खरीदते है. या वाक्याचा काळ साधा वर्तमान काळ आहे. हे मी कशावरून ओळखलं तर या ठिकाणी है हे वर्तमानकाळी रूप आहे आणि त्याच्याबरोबर जे खरीदते हे जे क्रियापद आलेलं आहे त्यातून आपल्याला करणं किंवा एखादी गोष्ट मी करतो याचा मला बोध होतो. हेच वाक्य मी मराठीमध्ये कसे करेल? ते बाजारातून पुस्तक विकत घेतात. विकत घेतात या ठिकाणी करतो या क्रियेचा बोध होतो. करतो म्हणजे वर्तमान काळातील सवयी हे आपल्याला या ठिकाणी दर्शवलं जातं. याच वाक्याचा मला साधा भूतकाळ करायचा आहे तर तो कसा होईल? उन्होंने बाजार से पुस्तक खरीदी. म्हणजे विकत घेण्याची क्रिया या ठिकाणी पूर्ण झाली. खरेदीमधून मला या ठिकाणी किया, एखादी गोष्ट केली असा बोध मला या ठिकाणी होतो. हेच वाक्य मी मराठीमध्ये कसे करेल? त्यांनी बाजारातून पुस्तक विकत घेतले. केले हा बोध मला या वाक्यातून होतो. चला आता या वाक्याचा आपण साधा भविष्यकाळ पाहूया. या वाक्याचा साधा भविष्यकाळ होईल वे बाजार से पुस्तक खरीदेंगे. खरीदेंगे या क्रियातून मला करेंगे या प्रकारचा मराठीत करेल असा बोध होतो. हे वाक्य मराठीमध्ये ते बाजारातून पुस्तक विकत घेतील. भविष्यात विकत घेतील. या सर्व क्रिया ह्या सामान्य काळातील आहेत. आता याच क्रियांचा आपण अपूर्ण काळ पाहूया. अपूर्ण काळामध्ये एखादे काम सुरू आहे हा बोध त्यातून होतो. या वाक्याचा अपूर्ण वर्तमान काळ होईल वे बाजार से पुस्तक खरीद रहे है. बाजारातून पुस्तक खरेदी करण्याची क्रिया आता सुरू आहे. हेच मराठीमध्ये ते बाजारातून पुस्तक विकत घेत आहेत. विकत घेण्याची क्रिया सुरू आहे. हा काळ अपूर्ण वर्तमान काळ दर्शवतो. अपूर्ण भूतकाळामध्ये वे बाजार से पुस्तक खरीद रहे थे. खरीद रहेची क्रिया ही भूतकाळामध्ये सुरू होती. हे ह्या वाक्यातून मला समजतं. हेच वाक्य मराठीमध्ये ते बाजारातून पुस्तक विकत घेत होते ह्या वाक्यातून मला अपूर्ण भूतकाळाचा बोध होतो. पुढचं वाक्य अपूर्ण भविष्यकाळामध्ये वे बाजार से किताब किंवा पुस्तक खरीद रहे होंगे. वे बाजार से पुस्तक खरीद रहे होंगे म्हणजे भविष्यकाळामध्ये ही क्रिया सुरू असेल हा बोध मला या ठिकाणी होतो. या वाक्याचं मराठीमध्ये कसं करता येईल? ते बाजारातून पुस्तक विकत घेत असतील. यातून साधा भविष्यकाळ याचा बोध मला होतो. चला आपण याच वाक्याचा आता पूर्ण काळ पाहूया. हे वाक्य पूर्ण काळामध्ये उन्होंने बाजार से पुस्तक खरीद ली है. खरीद ली है मधून वर्तमान काळ दर्शवतो. खरीदली यातून क्रिया पूर्ण झाल्याचा बोध मला होतो. मराठीमध्ये
त्यांनी बाजारातून पुस्तक विकत घेतले. घेतले, विकत घेतले यातून क्रिया पूर्ण झाल्याचा बोध मला होतो. हेच वाक्य पूर्ण भूतकाळामध्ये उन्होंने बाजार से पुस्तक खरीद ली थी. भूतकाळामध्ये ही क्रिया पूर्ण झाल्याचा बोध मला ली थी यावरून होतो. मराठीमध्ये त्यांनी बाजारातून पुस्तक विकत घेतले होते. विकत घेतले होते. होतेवरून भूतकाळ दर्शवतो. घेतले होते यावरून पूर्ण भूतकाळ या ठिकाणी मला समजतो. हेच वाक्य पूर्ण भविष्यकाळामध्ये उन्होंने बाजार से पुस्तक खरीद लिया होगा. उन्होंने बाजार से पुस्तक खरीद लिया होगा. खरीद लिया होगा यातून मला भविष्यकाळात ही क्रिया पूर्ण झाली असेल याचा बोध मला या ठिकाणी होतो. याच वाक्याचं मराठीमध्ये त्यांनी बाजारातून पुस्तक विकत घेतलेले असेल. घेतलेले असेल यावरून पूर्ण भविष्यकाळाचा बोध मला यातून होतो. थँक यू सो मच.